हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. हीच युती सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलेला दिसून येते. मूळ मुद्दा आहे की अजित पवार गटाने थेट ठाकरे गटाशी युती केलेली. ठाकरे गट हा महाविकास आघाडीमधला घटक पक्ष आहे, अजित पवार गट हा महायुतीमधला पक्ष आहे. मूळ मुद्दा असा आहे की हा दोघांनी युती केली, रेडिसन मध्ये बैठक पार पडली आणि बैठकीचे फोटो व्हायरल झाले आणि आता बैठकीचे फोटो गायब सुद्धा झालेले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की या युतीमुळे अजित पवार गट अडचणीत आलाय का, तटकरे अडचणीत आलेत का, घाऱ्यांमुळे? हा महत्वाचा मुद्दा आहे. सुधा घाऱ्यांनी युती केली, युतीची घोषणा रेडिसन मध्ये झाली, चर्चा झाली आणि व्हायरल सुद्धा फोटो झाले आणि कालांतराने काल ते फोटो गायब होताना दिसून येत आहेत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून. आमदारांनी तसाही उल्लेख केलेला आहे या संदर्भामध्ये. मूळ मुद्दा असा आहे की सुधा घाऱ्यांनी केलेल्या युतीमुळे सुनील तटकरे अडचणीत आलेत का, त्यांच्या प्रतिक्रियावरून त्यांचं टेन्शन जे आहे वाढताना दिसून येत आहेत का. ते मध्ये दिवाळी निमित्ताने भेटलेले आमदार बोलतात दिवाळी होऊन गेलेली आहे, त्याची आठवण सुद्धा तटकऱ्यांना आमदारांनी करून दिलेले. मूळ मुद्दा असा आहे की मग इकडे प्रफुल्ल पटेल काय म्हटले होते की सुधाकर घारेंना निवडीचे अधिकार द्या, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, महाराष्ट्र वगळून तुम्हाला निर्णय देण्याचा सर्वस्व अधिकार घारेंना दिले होते. मग तटकरे असे म्हटले की त्यांनी म्हणायला पाहिजे की जिथं स्थानिक शिवसेना हा शिंदेचा विरोधी पक्ष आहे, त्यांचं आमचं जुळत नाही. स्थानिक जिल्हाध्यक्ष सुधा घारेंना त्या काळामध्ये निवडीचे अधिकार दिले गेले होते, किंवा जिल्हाध्यक्षांना ते स्थानिक पातळीवर पक्ष कसा वाढवायचा या दृष्टीने जे कोणी सोबत येत असतील कर्जतच्या विकासासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असावा. पण मी माहिती घेऊन बोलतो असं म्हणायला अपेक्षा होतंय. ते म्हणे दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, एकत्र भेटतायत. आता रेडिसनसाठी सगळे दिवाळी निमित्त एकत्र भेटले का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग घारेंनी केलेली युती, घारेंचा नवा पॅटर्न रायगडच्या राजकारणामध्ये हा पुढे होऊ शकतो. आणि सध्या कर्जतच्या राजकारणामध्ये ठाकरे गट आणि सुधा घारेंची युती झालेली आहे. त्यामुळे सुनील तटकरे अडचणीत आलेत का घारेंच्या या राजकीय खेळीमुळे? आमदारही अडचणीत आलेले आहेत आणि तटकरेही अडचणीत आलेले आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग आता तटकरे बोलतायत की हा कार्यक्रम दिवाळी निमित्तानं होतो, एकत्र येत आहेत वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. मग तटकरे ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं आक्रमकपणे, की स्थानिक आमदार बोलतात की राष्ट्रवादी सोबत युती नको, राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवतात. आणि अशा वेळेला तिथल्या पक्षाने जर आमच्या युतीचा प्रस्ताव येत असेल कर्जतच्या विकासासाठी तर आम्ही युती करण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्षांनी केलेला आहे, अशी भूमिका मात्र ते दिवाळी निमित्ताने त्यांनी म्हटलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की घारेंची युती आणि तटकऱ्यांना अडचणीत ठरते का, आणि सध्या त्या युतीवरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. मात्र युतीवरून तटकरे नेमके काय बोलतायत ते आपण बघूया. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा या निमित्ताने आलेले आहे, ते जाणून घेऊया. तटकऱ्यांच्या दिवाळी निमित्ताने काय म्हणतायत आणि ठाकरे गटाची युती संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे. युतीमध्ये युती झालीच नाहीये, दिवाळी निमित्त एकत्र आलेले आहेत असे म्हणतात. बघूया तटकरे काय म्हणतात. ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, माहिती मी घेतली. त्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्रितपणाने सौहार्दाच्या वातावरणामध्ये जमत असतात. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्या माध्यमातून ते सर्व एकत्रितपणाने आले अशी माझी माहिती आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.